महसूल विभागाचा कणा असलेला पूर्वाश्रमीचा कोतवाल म्हणजे शासनाने नवीन प्रदान केलेले नाव महसूल सेवक यांना शासनाने अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही। हा दर्जा मिळण्यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला पेण तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी पाठिंबा दर्शवला। महसूल विभागाच्या सर्व योजना गाव पातळीवर राबवण्याचं काम करणारा महसूल सेवक म्हणजेच पूर्वाश्रमीचा कोतवाल मात्र अत्यंत उपेक्षित असून त्यांना शासनाच्या कोणत्याही योजना लागू केल्या जात नाहीत। शासनाने वेळोवेळी पारित केलेले अनेक शासन निर्णय यांचा सुद्धा लाभ त्यांना मिळत नाही। आजवर सर्व प्रकारच्या निवडणुका, राजशिष्टाचार, पीक पाहणी, पीक विमा नोंदणी, मतदान नोंदणी, रात्र पहारेकरी, वाळू पथक, विविध शासकीय कार्यक्रम, शेतसारा वसुली, शेतीविषयक जनजागृती कार्यक्रम, कार्यालयीन टपालाचे वाटप करणे, कार्यालयीन कामे, वाहन चालक अशी कामे नियमित आणि प्रामाणिक करून देखील त्या प्रमाणात वेतन श्रेणीचा लाभ त्यांना देण्यात येत नाही। त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचे ठरवले आहे। सदर मागणी शासन दरबारी पोहोचवण्यासाठी पेण तालुक्यातील महसूल सेवकांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, पेणचे आमदार रविशेठ पाटील तसेच पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन दिले आहे। शासनाने याची योग्य दखल न घेतल्यास विदर्भ महसूल संघटनेच्या वतीने नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात संपूर्ण 36 जिल्हे आणि 358 तालुके सहभागी होऊन येत्या 21 सप्टेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन, 22 सप्टेंबर रोजी मुंडन आंदोलन आणि 23 सप्टेंबर रोजी अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे सांगितले। आमची जी मागणी आहे ती चतुर्थ श्रेणीची आहे। गेल्या 60 वर्षापासून महसूल सेवक पूर्वाश्रमीचे कोतवाल हे शासन दरबारी चतुर्थ श्रेणीची मागणी मिळवण्यासाठी धरणे आंदोलन, उपोषण असे अनेक आंदोलन चालू आहेत, परंतु शासनाने आजवर आमची ही चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य केलेली नाही। तेव्हा आत्ताच्या घडीला आज रोजी नागपूर येथे महसूल सेवक संघटनेचं धरणं आंदोलन, काम बंद आंदोलन सध्या चालू आहे। तरी शासनाने आमची 60 वर्षाची जी प्रलंबित मागणी, मुख्य मागणी, चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करावी अशी मी ह्या तुमच्या चॅनल मार्फत शासनास नम्र विनंती करत आहे।